ग्रीड सपोर्ट चार्ज जो आहे हाही रेट्रोस्पेक्टिव्ह नाही। ग्रीड सपोर्ट चार्ज 1 फेब्रुवारी 2026 पासून आपल्याला लावायला सांगितलाय, त्यानुसार तो आपण लावलाय। आणि पुन्हा एकदा सांगतो की आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे काही 25-26 मध्ये आपले जे विजेचे दर आहे, तमिळनाडू 9 रुपये 30 पैसे, तेलंगणा 9 रुपये 20 पैसे, मध्य प्रदेश 8 रुपये 27 पैसे, महाराष्ट्र 8 रुपये 19 पैसे, उत्तर प्रदेश 8 रुपये 15 पैसे, गुजरात आपल्यापेक्षा आता कमी आहे, तो 7 रुपये 87 पैसे आहे। पण आता आपण दरवर्षी, कारण आपला आता मल्टी इयर टॅरिफ झालेला आहे, मल्टी इयर टॅरिफ मध्ये दरवर्षी 2030 पर्यंतचं टॅरिफ आता आपलं फायनल झालंय। आता 2029-30 मध्ये काय परिस्थिती राहील? 29-30 मध्ये अगदी या राज्यांनी भाव वाढवले नाही तरी महाराष्ट्राचं टॅरिफ असेल 7 रुपये 43 पैसे, जे आत्ताच्या आपल्या वाढीच्या कलानुसार, जे गेल्या 20 वर्षातला वाढीचा कल आहे त्यानुसार ते 14 रुपये असायला पाहिजे होतं, ते 7 रुपये 43 पैसे MERC ने आता फिक्स केलाय। त्यामुळे 2029-30 मध्ये आपण सगळ्यात कमी असू। आजही जे आपल्याला सांगितलं जात आहे, एक जर गुजरात सोडला तर बाकी सगळ्या राज्यांपेक्षा आजही आपण कमी आहोत आणि 2च वर्षामध्ये आपण गुजरातपेक्षा कमी जाऊ। 2 वर्षानंतर जे टॅरिफ आपल्याला दिलेलं आहे ते आपलं गुजरातपेक्षा कमी होत आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे सातत्याने सांगितलं जातं की महाराष्ट्रातलं टॅरिफ हाय आहे, मला आपल्याला सांगायचं आहे की जर महाराष्ट्रातलं टॅरिफ हाय असतं, आपल्याला आश्चर्य वाटेल। आपल्याकडे उद्योगांमध्ये विजेचा वापर हा प्रचंड वाढलेला आहे आणि सगळ्यात मोठा रेकॉर्ड तर असा आहे की गेल्या 2 वर्षांमध्ये विजेची एकूण मागणी 20% वाढली आहे। 20%। 20% कशाला म्हणतात? पूर्वी 10 वर्षात 20% वाढत नव्हती। याचा अर्थ असा आहे की उद्योगही येत आहेत, विजेचं कंझम्पशनही वाढतंय। ज्या राज्यामध्ये, समजा जर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विजेचे दर असते तर आजूबाजूची सगळी राज्य कॉम्पिटिटिव्ह आहेत, लोक तिथे गेली असती, पण ती गेली नाही आहेत, ती महाराष्ट्रात आलेली आहेत। आणि तिसरं आपण जे सांगितलं, मागच्या वेळेस मी हे जे सगळे सोलर ऑपरेटर आहेत त्यांची बैठक घेतली, मी जे कबूल केलं होतं त्या संदर्भातली बैठक झाली। आपण म्हणता तशी पुन्हा एक बैठक घेत।